जुन्नर तालुक्यातील रोहकडी गावात प्रथमच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे। तालुक्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी API लहुजी थाटे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी रोहकडी गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष नवनाथ बबन घोलप, गावचे सरपंच सुभाष घोलप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गावातील माजी सरपंच, पोलीस अधिकारी, माजी सैनिक, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, समाजसेवक, शेतकरी आणि अंगणवाडी सेविका यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। या कार्यालयाच्या माध्यमातून गावातील वादविवाद आणि तंटे लोकशाही मार्गाने सोडवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शांतता टिकवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। सर्वांना माझा जय हिंद, नमस्कार। सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांच्या सर्व जे ग्रामस्थ हजर आहेत सरांचे सगळ्यांची मी माफी मागतो। कारण झालं का सर, 2 दिवस सर मुंबईला होतो, परत अंधेरी कोर्टामध्ये साक्षी दिली एअरपोर्ट पोलिसांची नंबर होती 8 वर्ष होती, जुन्या केसमध्ये साक्षी होती, अंधेरी कोर्टात होतो, काल होती मुंबईच्या हायकोर्टामध्ये। या असं वाटलं होतं किंवा 12 पर्यंत आम्ही मोकळं होईल आणि संध्याकाळी 6-7 पर्यंत आगा दिली आपण, पण ते तिथं कोर्टाला काय आपण बोलू शकत नाही, आमचा अगोदर असं नाही। नंबर आमचा उशिरा आला, संध्याकाळी उशिरा निघालो, पहाटे 4ला आलो, झोपलो आणि कसं काल संध्याकाळी बोलून जाताना तर मी कोर्टाच्या बाहेर थोडं बोलू हा येतो करू कार्यक्रम असं बोललो आणि ते परत विसरून गेलो। असले की आपण काय करून डायरेक्ट लिहून ठेवतो, पोलीस असल्यावर कोर्टात काय करतो आपण, असलं की कसं तरी फोन आला ना काय तेवढ्या थोडं काहीतरी बोलायचं नाही का आणि लगेच कोर्टात जायचं, असं झालं ते काल। आणि त्यामुळे सगळं तुम्ही मला 8 लाखाला फोन केला असता का नाही कोणतरी, मग मी उठलो असतो लोक आणि ते मला अतिशय चुकीचं वाटलं की वॉच ग्राम असताना आपण बसून ठेवायचं आता नाही थांबून ठेवायचं आता, हे सांगितलं महिला सकाळपासून काय वाटतं ती मला येताना खूप म्हणजे असं म्हणजे गिल्टी बोलवायचं आता गुन्हा केला वाटायचं। तुम्ही थांबला सगळे, त्याबद्दल तुमचं खूप आभार आहे, आभार व्यक्त करतो। आणि कदाचित मला असं वाटतंय की आतापर्यंत कधी मी ऐकलं नाही बाबा की महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचं कार्यालय कुठे झाले, ही पहिलीच वेळ असेल बहुतेक। आतापर्यंत आम्ही ऐकलं नाही कार्यालय आहे कुठे, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती प्रत्येक गावात आहे, परंतु असं कार्यालय कुठं असं काय त्याला तुम्ही असं केलं असं नाही। पण तुमचा जो हुरूप आहे हा खूप चांगला आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलीस पाटील साहेब सगळेच आपले लोक खूप चांगला हुरूप ही, जितका तुम्ही हुरूप हे कार्यालय चालू केलंय तितकाच हुरूप शेवटपर्यंत ठेवा तुम्ही सगळेजण लोक। आणि शक्यतो आमच्याकडे तक्रारी येऊ देऊ नका। तुम्ही जर गावात तक्रारी घेतल्या लोकांना सगळे मत पकडून द्या, त्या पोलिसांनी तक्रार दाखल झाली आपली याकडे कुठली आपलं समजा परत काय होतं कोर्टात ते प्रकरण पुढे जातं, परत वकिलाची फी आणि मग कितीतरी तारखामध्ये तारीख तुमचा वेळ जातो, तुमचा पैसा खर्च होतो। त्यापेक्षा गावातले लोक सगळे आता हे समजा ठिकाण कुठला भेदभाव करणार नाही, कुठला विषय आला आणि गावात बऱ्यापैकी आता बघा आपल्या ग्रामीण भागातली म्हणजे गुंतूरची मुंबईचं पोलीस वेगळं होतं, मुंबईला 8 वर्ष होतं, तिथं कधी मला 7-12 बघायला भेटणार नाही। आणि तिथं सर आपलं काय होतं, आपण काय करतो फौजदारी कायदे आणि दिवाणी कायदे 2 प्रकारचे कायदे, आणि आमचं काम आहे फक्त फौजदारी कायद्यावर चालतं। आणि त्यामुळं का नाही दिवाणी कायद्याचं आम्हाला जास्त ज्ञान नसतं, कारण आम्हाला आमचा तो विषय नसतो ना, तो विषय कोणाचा असतो महसूलचा, दिवाणी न्यायालयाचा। आणि मग इथं आल्यावर मला थोडं ते जमिनीचे विषय माहिती यायला लागले, 7-12 पोट खराब म्हणजे काय बाबा नाही का, गोगोरदार वगैरे, मग सगळं आमच्या लोकांना विचारायचं आपल्या हवालदारा सगळ्या सरकारी लोकांना त्यांना विचारायचं आणि त्यातून मग हळूहळू शिकत गेलो थोडंसं। म्हणजे सांगतो गोष्ट काय, ह्या भागात जी भांडणं आहेत 70% भांडणं ग्रामीण भागातली सगळी जमिनीची आहे, जमिनीचे म्हणा किंवा रस्त्याचे म्हणा, कुठला बांधावा मात वगैरे अशीच आहे सगळी, विहिरीचं पाणी मिळत नाही, हिस्सा देत नाही असं वगैरे। आणि ते वाद जेवढ्या चांगल्या प्रकारे तुमच्या गावात तुम्ही मिटवू शकता तितकं चांगल्या प्रकारे पोलिसांना मिळू शकत नाही, कारण पोलिसांना जास्त भरपूर काम चालू असतं, गर्दी असते। आता आपल्या ओतूरचं जरी नाही म्हटलं तरी आता ओतूरच्या अंगामध्ये आपल्या
47 म्हणजे 47 गाव आहेत आपल्या हद्दीमध्ये, आपल्या हद्दीत. आणि गेल्या वर्षी जे आहे आपलं शहर 493ला शहरांच्या प्रति ग्रामीण कसं असतं. आता समजा एक वर्ष सुरू झालं 1 जानेवारी ते 1 जानेवारी ह्या महिन्यातला वर्षातला 31 डिसेंबरपर्यंत 1 वर्ष. पहिल्यांदा जो कोण दाखल होईल त्याला पुन्हा रेशन नंबर 1 पडतो, नंतर पुन्हा रेशन नंबर 2, 3 असे नंबर पडतात. वर्षभरात किती वर लागतो नगरपात्र करून आपले झाले 493 म्हणजे आपल्या ओतूरचे. तर मग आपले ओतूरच्या जी तालुका आपला ओतूर भागात 4 पोलीस स्टेशन आहेत. आळेपाडा आहे, जुन्नर आहे, नारायणगाव आणि ओतूर. सगळ्यात जास्त शहर म्हणजे गुन्हे ओतूरला आहे. आणि मग त्यामध्ये आपल्याकडे समजा आता निघून हवादार संख्या कमी आहे, आपल्याकडं स्टाफ कमी असतो, अधिकारी कमी, मेंबर संख्या भरपूर असते. एका पोलीस आमसारखे 6-7 अधिकारी असतात. एक PI 30 ते 40 असतात, 40-50 PI परत 4-5. नंतर त्याच्यावर सिनियर PI असतो आणि खाली स्टाफ जवळ 100 जास्त असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला. त्यामुळे ते काम फास्ट होतं बऱ्यापैकी. इथं काय होतं समजा इथं बऱ्याचदा तक्रार घेतली, पंचनामा करावं, लोक उद्या येणार नाही का, मॅन पॉवरच कमी करतात ना. आणि त्यामुळे समजा असं कधी सहसा जास्त होत नाही. असं दोन्ही पाठला बोलवायचं, मीटिंग घ्यायची, बसवायचं, पुन्हा मिटत्या का बघायचं, तसं नाही. आता कोणाला झालं बऱ्याचदा काय असतं त्याचे तपासी अधिकारी लोक हवालदार आहे समजा, त्या कोणाला तपासी अधिकारी त्याला बऱ्यापैकी किती प्रकारला पंचनामा करणं, तिथे पेपर तयार करणं आणि ते करून कोर्टामध्ये पाठवणं हे पडलेलं असतं. कारण वरिष्ठाला विचारत असतात ना, पण या गुन्ह्याचं लवकर निर्मिती करा वगैरे. आणि त्यामुळे शक्यतो तुमची कमिटी व्हावी. दुर्दैवाने असा उद्देश जास्त नसतो, फक्त प्रोसिजरची कामाची पूर्तता पडतो असं असतं. आणि त्यामुळं तिथं दोन्ही पाठला घेऊन बसतील, बाबा ह्यांची पेपर बघतील, त्यांची पेपर बघतील आणि चर्चा होईल, ह्यांचं ऐकून असं काय सहसा जास्त होत नाही बरं का. आणि तरी आता आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न होत नाही, आपण आल्यापासून बऱ्यापैकी दोन्ही पाठला बोलवायचं बसवायचं. आणि त्यामुळं तंटामुक्तीमध्ये ते होऊ शकतं. ते कसे सगळी गावातली लोक सगळी आणि तुमचं ते ऐकणारी लोक सगळी नाही का, असं तुमची लोक असतात मुख्य गावातले वा प्रमुख चांगले लोक, तर तुमचे लोक ऐकत ना. तुम्हाला सगळं गावातलं माहिती असतं सगळं, कोणाची जमीन कोण हातून आतापर्यंत वैवाट कोण करायचं, ताबा कोणा नाही का होता, ते पण माझं नावावर आहे, कोण कोणाला अतिक्रमण केले, जुने लोक असतात सगळी सांगणारी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतं सगळं. पोलिसाला माहिती असतं का, तर समजा त्या स्पॉटला भेट द्यावं लागणार त्या घटनास्थळावर. त्यामुळं ह्या तंटामुक्तीचं खूप महत्व आहे. आमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुम्ही गावातले तंटे सगळे जागेवर तुम्ही मिळू शकता सगळी माणसं. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.